पुढची बातमी आपण पाहूयात। माझे वडील 6 वेळा आमदार राहिले, मी त्यांचा वारसा सांगत नाही। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही केलेलं काम जनतेसमोर मांडतो। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे। क्या किया तुमने लातूर के लिए? किस मुंह से जाकर आप वोट का मुतालबा करते हैं? मैं भी एक बहुत बड़े बाप का बेटा हूं। मेरे वालिद 1960 में रुकने बल्दिया बने थे, फिर उसके 2 साल के बाद एमएलए बने। 62 से 22 साल तक मेरे वालिद एमएलए थे मुख्तलिफ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में। फिर 6 मरतबा के मेंबर ऑफ पार्लियामेंट थे। अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद की आवाम को सलाम कि उन्होंने अपने इत्तेहाद और ताकत की बुनियाद पर मरूम कायद सालार को कामयाब किया। मैं हर बार इलेक्शन लड़ने जाता हूं तो बोलता हूं मैं ये काम किया, ये काम किया, ये काम किया। लोग ये नहीं बोलते हाँ तुम्हारे बाप बहुत बड़े थे इसलिए तुमको वोट दे देंगे। अगर सब लोग ये बोलेंगे नहीं मेरा बाप बड़ा था, अरे भाई तुम्हारे बाप बड़े थे, तुम बड़े हैं या छोटे, बताओ आवाम को। शेलारांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं। शेलारांनी सावरकरांसंदर्भात वक्तव्य केलं होतं। पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी बोलणं टाळलेलं आहे। मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील। सावरकरांचा विरोध मला मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलं। राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं होतं। भाऊ आशिष शेलार म्हणतात अजित पवारांना की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा तुमच्याशिवाय पण विचार करावा विचार मला असं वाटतं की वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही। पिंपरीमध्ये 9 वर्ष नियोजन शून्य कारभार झाला, अजित पवारांनी टीका केली। मी भाजपवर नाही तर महापालिकेच्या कारभारावर टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्टोक्ती दिली आहे। तर मी भाजपवर नाही तर महापालिकेच्या कारभारावर टीका केली। पिंपरीत 9 वर्ष नियोजन शून्य कारभार झाला असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। इथं जो काही गेल्या 9 वर्षामध्ये नियोजन शुद्ध कारभार झाला किंवा कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केलं किंवा मोठ्या प्रमाणावर कामाची बिलं देणं बाकी राहिलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि आम्ही 25 वर्षात नेहमी त्या महानगरपालिकेत नवीन काही गोष्टी उभ्या करून दाखवल्या, तसं या 8-9 वर्षामध्ये काही घडलं नाही। महानगरपालिकेमध्ये जो काही कारभार झाला, पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळं माहिती आहे की कशा पद्धतीनं तिथे रिंग होती, कशा पद्धतीनं टेंडर पास होतात, कशा पद्धतीनं प्री क्वालिफिकेशन होण्याच्या करता ज्यांना द्यायचं काम त्यांना फॉर असणाऱ्या अटी टाकल्या जातात, ह्या गोष्टी आहेत ना। अजित पवारांनी बैठकीमध्ये उमेदवारांना मार्गदर्शन केलं। शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, आपण केलेलं काम जनतेपर्यंत घेऊन जा, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।